माझ्या नावात आहे राम, तरी माझे आहे बौद्ध धर्माचे काम, अशा ओळी म्हणत आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. सर्व धर्म समभावाची आमची भूमिका आहे. अखंड भारताची कल्पना पुढे नेली पाहिजे, असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे जागा वाटप, उमेदवारी मिळण्याबाबतच्या मावळलेल्या आशा आणि मित्रपक्ष म्हणून असलेली भूमिका यावर स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकतरी जागा मिळावी असा आग्रह धरला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना या संदर्भात रामदास आठवले यांनी मोठे विधान केले. शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. 2009च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून माझा पराभव झाला होता. या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस शिर्डीतून उमेदवारी द्यायला तयार होते. इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीची जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण असल्याने उमेदवारी मिळाली नाही, असे रामदास आठवले म्हणाले. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी RPIला किमान एक जागा मिळावी असा आमचा आग्रह होता, परंतु तसे घडले नाही. असे असले तरी देवेंद्र फडणवीसांनी काही आश्वासने दिली आहेत, असे रामदास आठवले म्हणाले. दरम्यान या देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही. संविधान बदलणार या फक्त अफवा पसरवल्या जातात. मी मंत्रिमंडळात आहे, संविधानाला हात लावू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत मागच्या 10 वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामे पूर्ण केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील स्मारकासाठी 1200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.